नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, के.व्ही. शहाजी यांची नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपण इतर नियुक्त्या पाहू. म्हाडाचे नवीन उपाध्यक्ष आहेत अनिल डिगीकर. महाराष्ट्र राज्य नवे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे. 17व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत कमल किशोर. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणाला नवीन एशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन सरचिटणीस निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, विनय प्रकाश सिंग यांची नवीन एशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. इतर नियुक्त्या पाहत आपण. भारताचे नवीन कॅबिनेट सचिव आहेत राजीव गौबा. भारतीय मानव ब्युरोचे महासंचालक आहेत प्रमोद कुमार तिवारी. NDRFचे महासंचालक आहेत अतुल कारवार. आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत मृत्युंजय महापात्रा. प्रश्न तिसरा, इंदिरा गांधी महिला सन्मान निधी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश या ठिकाणी इंदिरा गांधी महिला सन्मान निधी सुरू करण्यात आला. हिमाचल राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे शिमला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न चौथा, कोणत्या राज्याने सडक सुरक्षा दल स्थापन करण्याची योजना आखली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पंजाब. पंजाब या राज्याने सडक सुरक्षा दल स्थापन करण्याची योजना आखली आहे. पंजाब राज्याबद्दल माहिती पाहू आपण. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान. राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. प्रश्न पाचवा, 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 2 व्यक्तींना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती पाहू. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1954 मध्ये. 1954 मध्ये 3 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे. सिराज गोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण आणि CV रमन यांना भेटलेला आहे. तर 2019 मध्ये पण 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पहिले प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका व नानाजी देशमुख यांना भेटला आहे. तर 2024 मध्ये 2 व्यक्तींना भेटला आहे, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी यांना 2024 मध्ये भेटलेला आहे. प्रश्न 6वा, कोणत्या कंपनीने भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टारलाइन मानवविरहित विमान तयार केले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, अदानी डिफेन्स अँड एअरस्पेस या कंपनीने भारतीय नौदल दृष्टी 10 स्टारलाइन मानवविरहित विमान तयार केले आहे. हे मानवविरहित विमान 36 तास उडण्याची क्षमता आहे आणि स्थापना झालेली आहे 2015. कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज रॉयल कॅरिबियनने तयार केलेली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो आयकॉन ऑफ द सीज हे जगातील सर्वात मोठी क्रूज रॉयल कॅरिबियनने तयार केली आहे. प्रश्न 8वा, युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हॅल्कन या रॉकेटचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अमेरिका या देशाने युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हॅल्कन या रॉकेटचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे. अमेरिका देशाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे अमेरिकी डॉलर. राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडेन. प्रश्न 9वा, ग्रीन वॉर रूम
कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने ग्रीन वॉर रूम सुरू केलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना. प्रश्न 10वा, चेन्नईमध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकाविले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, आपल्या महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य एकूण 158 पदके सह पहिल्या स्थानावर आहे, तर तमिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे आणि हरियाणा हे तिसऱ्या स्थानावर आहे.